बाळासाहेबांना मानत असतील तर मुंबई महापौर पदासाठी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा। चोरून घेऊन ते शिवसेनेचे मालक होऊ शकत नाहीत, भास्कर जाधवांचं विधान। तर आम्हाला कुणाच्या प्रस्तावाची गरज नाही, मुंबई पालिकेत शिवसेना भाजपच्या युतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। उपमुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम केलं, भास्कर जाधवांनीच धनुष्यबाणाच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा, दादा भुसेंची प्रतिक्रिया। शिंदेंचा पाठिंबा घेण्याइतके वाईट दिवस आले नाहीत, भाजप कोणत्याही स्थितीत महापौर पद सोडणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। तर संजय राऊत हे मोठे आणि आम्ही छोटे कार्यकर्ते, उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला। बाळासाहेबांच्या जयंतीदिनी अशी राजकीय वक्तव्य करू नये, भास्कर जाधवांच्या महापौर पदासंदर्भातल्या विधानानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित, तर भाजप नगरसेविका शीतल गंभीर यांचं नाव महापौर पदासाठी आघाडीवर असल्याचीही माहिती। भारतात परतल्यावर मुंबईमध्ये जे करार झाले त्यावर उत्तर देणार, सध्या दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष, कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेची शिवसेना आणि मनसे आघाडीवर, फडणवीसांचं सूचक विधान। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा सन्मान राखला जाईल, विकासाच्या मुद्द्यावर मनसेची कल्याण डोंबिवलीमध्ये साथ, तर उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं सूचक ट्विट। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन, तर बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी या अभियानाची घोषणा। 100व्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन, तर महापालिका निकालानंतर बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू आज एकत्र येणार, षण्मुखानंद सभागृहामध्ये विशेष कार्यक्रम। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते, बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून आदरांजली। महाड नगर परिषद निवडणूक राड्याप्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगोले महाड पोलिसांसमोर शरण, तर माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र श्रेयस जगताप यांना सुद्धा शरणागती पत्करण्याचे निर्देश। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश दरोडांचा उपचारादरम्यान मृत्यू, तर हरीश दरोडा आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणी तुरुंगात होते, तुरुंगातच त्यांची तब्येत बिघडली। बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, शाळेच्या व्हॅन चालकावर आरोप, नराधम चालक अटकेत, त्याच्यावर गुन्हा दाखल, तर 24,000 दंड आणि व्हॅनचा परवानाही रद्द। बदलापुरातील आधीच्या घटनेवर सुद्धा कारवाई केली, आताही करू, आरोपीला शासन व्हावं म्हणून पोलीस काम करतायत। बदलापूर घटनेनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। साताऱ्यातील फलटणमध्ये निवडणुका, तर 7 फेब्रुवारीला निकाल, 20,000 उमेदवार रिंगणार। राज्यात 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार, तर 18 देशांमधनं महाराष्ट्रात गुंतवणूक येतेय, दावोसमधून मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती। रत्नागिरीमध्ये भाजपचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांना धमकी दिल्याचा नगर परिषदेच्या इंजिनियरवर आरोप, तर नगर परिषदेत प्रशासकीय काळात 4 कोटींचा घोटाळा झाल्याचा तिवरेकरांचा दावा। पंढरपुरात वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा, 25 प्रकारच्या 5 टन रंगीबेरंगी फुलांचा वापर करून विठ्ठल मंदिराला सजावट। मुंबईतील 106 बांधकामं त्वरित थांबवण्याचे आदेश, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बीएमसीचा निर्णय, तर हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसवल्यानं पालिका प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस। सोनं 4,300 तर चांदी 22,000 महागली, जीएसटीसह सोनं आता 1,60,474 रुपये, तर चांदी 3,39,900 रुपयांवर। दिल्ली एनसीआरमध्ये पावसाच्या सरी, तर दिल्लीमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी, पावसामुळे प्रदूषणापासून काही प्रमाणात दिल्लीकरांना दिलासा मिळण्याची शक्यता। भारतात क्रिकेट खेळण्यावर या ठिकाणी बंदी, भारतात न खेळण्यावर बांगलादेश मात्र ठाम, तर स्कॉटलंडला आता संधी दिली जाणार असल्याची आयसीसी कडून या ठिकाणी माहिती।